तर मित्रांनो, अशा घरांमध्येच माणुसकी नांदत असायची. जुने माणसं एकदम प्रेमळ आहेत. आजीनं विचारलं, आजी घराचा व्हिडिओ घेऊ का? आजी म्हणल्या घे की बाबा. आणि आजोबांनी आलेल्या घराचा व्हिडिओ घेऊ का विचारल्याच्या नंतर आजोबा म्हणाले, पाणी पिलास का? म्हणजे अशा पद्धतीचं जे प्रेम आहे हे आपल्याला या घरांमध्ये पाहायला मिळतं. पाहू शकता, हे संपूर्ण उतरंड वगैरे या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हे खूप सुंदर पद्धतीचं दृश्य आहे. त्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बत्त्या वगैरे पण जे जुन्या काळात होत्या त्या पाहायला मिळाल्या. धन्यवाद आजीबाई. त्याच्यानंतर पाहू शकता कशा पद्धतीनं हे जुन्या पद्धतीचं आरसा बसवलेला या घरामध्ये आहे. आणि मातीमध्ये संपूर्ण लिंपलेल्या या भिंती पाहून आपण आज एकदम खुश झालेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या जुन्या पद्धतीच्या रचना घराच्या पाहायला मिळाल्या. व्हेंटिलेशन पण प्रॉपर पद्धतीनं पाहायला मिळालं. या ठिकाणी दिवा लावण्यासाठीचं दिवळी पण पाहायला मिळाली. ही आणि ही जी दिवळी दिसते तुम्हाला, हे व्हेंटिलेशनच्या दिवळ्या आहेत. त्यासोबतच हे जुन्या पद्धतीचे जोडे का नवीन आहे काही, नवीन आहे का जुने काय माहीत नाही, पण ते आहे आपल्याला पाहायला मिळते. जुनंच आहे ना. त्याच्यानंतर मित्रांनो, हा एक वाडा आहे पाठीमागं म्हेत्रे परिवाराचा. आणि म्हेत्रे परिवाराचं एकदम मोठ्या पद्धतीचं गडीवजा हे घर किंवा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठा परिसर आहे. पूर्ण कुटुंब ज्यावेळेस एकत्र राहत होतं त्यावेळेस कशा पद्धतीनं या ठिकाणी वैभव नांदत असेल याची कल्पना आपण आज या वास्तूवरून करत आहोत. काय म्हणता आजी जुन्या आठवणीबद्दल? काय म्हणायचं आता काय सगळं नवं झालं सगळं. तिकडं आहे ना, इथं आहेच ना. काही बीपी शुगरच्या गोळ्या फिड्या काही चालू आहेत का नाही? चालू तसलं काही नाही. खाणं पिणं निवांत. हो सगळं. आता काय गुडघेदुखीचा त्रास असेल फक्त? गुडघ्यात चांगला गुडघ्या दुखत होते, पण दवाखान्यात आलता पण माझे गुडघे दुखत नाही आता. अरे बापरे, तुमचं भारी मग. हो आमच्या आताच मनके जायलेत 25-30 वर्षामध्ये. मला मनक्याच्या गोळ्या चालू होत्या पाठीमागे. अच्छा, हे काय आहे या? भांड आहे. पाण्याचं भांड आहे.